नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील सोमाटणे ते परंदोडी या रस्त्या दरम्यान एक मुंजा ओढा आहे, खापरे ओढाही बोललं जातं। या मुंजा खापरे ओढ्यावर धनिकांनी अतिक्रमण केलेलं आहे, भराव टाकलेला आहे। त्यामुळं हा वरच्या बाजूने येणारा जो ओढा आहे तो पूर्ण रस्त्यावर या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळं इथं नागरिकांना गाड्या ये जा करता येत नाही। लांब लचक रांगा लागलेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी जे काही छोटी वाहनं आहेत ती छोटी वाहनं येऊ शकत नाही, अशी भयानक परिस्थिती झालेली आहे। तर या ठिकाणी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं या सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात येत आहे। तर या ठिकाणी शिवसेनेचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। काय सांगाल भाऊ, सोमाटणे परंदोडी रस्ता आहे, या रस्त्या दरम्यान जो मुंजा ओढा आहे हा ओढा बुजवला गेल्यामुळं पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि ही परिस्थिती 6 जुलै 2026 पासून आहे। आज 27 जुलै 2026 आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णतः दुर्लक्ष करते। काय सांगा? महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तुळजाभवानी राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे कार्यकारी प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन करून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि प्रशासनाला देखील ज्या वेळेला पावसाळ्यापूर्वी हा विकसन करत असताना विकसनकांनी जो नैसर्गिक प्रवाह होता त्या मोऱ्यांना मोऱ्या लावल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाण्याचा प्रवाह आणला गेला आणि हा जो ओढा आहे हा ओढा फुटला गेलेला आहे। दिनांक 9 जुलै रोजी या तालुक्याचे तहसीलदार माननीय विक्रमसाहेब देशमुख यांना देखील निवेदन दिलेलं आहे, निर्वाणीचा इशारा देखील दिलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री जाधव साहेब यांना देखील निर्वाणीचा इशारा दिला। या ठिकाणी तुम्ही मनुष्यहानी झाल्यानंतर, जीविताला धोका झाल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात का? हा आमचा मावळ शिवसेनेच्या वतीनं पहिला प्रश्न आहे। तुम्हाला 9 तारखेला निवेदन दिल्यानंतर जाधव साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही 1200 MM या ठिकाणी मोहऱ्या टाकू, 2 दिवसामध्ये रस्ता आम्ही सार्वत्रिक याच्यासाठी खुला करू। या ठिकाणी दळणवळणाचा मोठा जिवंत प्रश्न आहे। 65 गावांचा संपर्क या रस्त्याशी निगडीत असल्यामुळे 65 गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। या ठिकाणी उर्से MIDC आहे, या ठिकाणी बेबडो MIDC सारखे आहे, या ठिकाणी इंदिरा कॉलेजच्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत आहेत। आता पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत। 2 व्हीलर वाले या ठिकाणी 2 व्हीलर वाल्यांना जाता येत नाही आणि कार्यालयामध्ये बसून जर कोणतेही प्रशासकीय अधिकारी जर शांततेच्या मार्गाने येत असेल आणि लोकांना इथं जर त्रासाला सामोरं जात असेल तर मावळ शिवसेना या ठिकाणी निर्वाणीचा इशारा देते की आम्ही 2 दिवसामध्ये रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही आणि होणाऱ्या परिणामांना प्रशासक जबाबदार असणार आहे। 2 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी या रस्त्याचा कसल्याही परिस्थितीत दखल घेऊन हा जो झालेला आहे मार्गस्थ लावण्याचे पूर्णपणे जबाबदारी या ठिकाणी मावळचे तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची प्रामुख्याने जबाबदारी आहे। या ठिकाणी निर्वाणीचा शेवटचा इशारा देऊन परवा दिवशी मावळ शिवसेनेच्या वतीने सोमाटणा फाटा येथे रस्ता रोकोचं आंदोलन करण्यात येणार आहे, याची शासनाने दखल घ्यावी। जिल्ह्याचे नेते, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी भारत बोते, काय सांगाल? जय महाराष्ट्र। मी आपणाला प्रथम हे सांगू इच्छितो की एखादा विकसन कार्य करत असताना ज्यावेळी प्रशासनाची पहिली ही जागरूकता पाहिजे की जे विकसक हे अशा प्रकारे अंधाईधुंदाईचे आणि गावगुंडासारखे जे कार्यक्रम करत आहेत, या गावगुंडांच्या कार्यक्रमाला जर बळी पडून प्रशासन वेठीस धरत असेल तर सामान्य जनतेचे होणारे हाल आज या रस्त्यावर तुम्हाला दिसत आहे। आज या रस्त्याचा ओढा झालाय,
काही काळापूर्वी म्हणजे जे विकसकांनी हे विकसन केलं याच्या अगोदर हा ओढा इथे साधारण 12 ते 14 फूट खोलीचा ओढा होता. आज तुम्हाला हा रस्ता ओढ्यात गेलेला आहे आणि प्रशासन सुद्धा गाफिलतेने याच्याकडे असंच पाहत बसल्याच्या नंतर एखाद्या निष्पाप जीवाचा नाग बळी जायचा वाट पाहत आहे का? आणि याच्या पलीकडेही जाऊन सांगणे सगळ्यात उचित हे ठरेल की हे प्रशासकीय जे अधिकारी आहेत हे पण गेंड्याची कातडी घातलेले वागत आहेत. यांना जाग कधी यायची का? प्रशासनाला एखाद्या जुराळांनी जसे राज्यामध्ये नाही आहे तर केंद्रामध्ये जुराळांनी जाग आणली तशी आता इथे या तालुक्यामध्ये या सगळ्यांना जाग आणण्यासाठी शिवसैनिकांना यांचे गळे किंवा यांचे ऑफिसांना टाळे लावायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जर या सर्वांना जाग नाही आली तर 100% आम्ही उद्या किंवा परवाच या रस्त्यावरती बसून फार मोठ्या प्रमाणाचं शिवसेना स्टाईल आंदोलन निर्माण करू आणि प्रशासनाला जाग देऊ. जय महाराज. तर मावळ तालुक्यामध्ये धनिकांनी मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याचा हा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सोमाटणे फाटा ते परंदोडी या मार्गावरनं उर्शे असत आता ही तरुणी आहे दुचाकी घेऊन जात असताना या दुचाकीमध्ये पाणी गेलं तर मोठा अपघात पण होऊ शकतो. तर कशा पद्धतीनं गाडी चालवावी हा इथं मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच हे PMPL ला इतकी गडबड असते. मोठी गाडी आहे यांना इतरांची काळजी नसल्यामुळं डायरेक्ट रॉंग साईडने गाडी घातली त्यामुळं साधारण 3 तास झालेला आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी या ठिकाणी येऊन वाहतूक नियमन केलं पाहिजे पण इथं काहीच नाही. बाजूला इंदिरा इन्स्टिट्यूट आहे तिथल्या हजारो विद्यार्थी या ठिकाणी ये जा करतात. दुचाकी चालवत असताना दुचाकी घसरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात. कसा प्रवास आहे काय सांगाल? काय नाव तुमचं? आतर वगैरे कसा प्रवास कसा आहे? वाईटच आहे काय म्हणायचं. तर दुचाकीवर बसणारे जे काही पाठीमागचे दुचाकीस्वार आहेत त्यांनाही या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी ये जा करावी लागते. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनिल जाधव यांनी या ठिकाणी येऊन इथली परिस्थिती पाहिली पाहिजे. मुळामध्ये मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरनं वाहतूक होते पण प्रशासनाकडनं पूर्णतः दुर्लक्ष दिसत आहे. आता धनिकांनी या ठिकाणी जी परिस्थिती केलेली आहे या अगोदर पण आम्ही दाखवलेली आहे पण धनिकांवर कोणाचा हात आहे तेच कळत नाही. लोक रांगा लावून बसलेले आहेत. काही विद्यार्थी आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हा रस्ता की ओढा अशी परिस्थिती झालेली आहे. वाहनं मागपुढे जात नसल्यामुळं ही परिस्थिती आहे. 6 जुलैला जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये इथला सर्व भाग वाहून गेलेला आहे. रस्त्यामध्ये कमरे इतके त्यामुळे इथं अक्षरशः एखाद्याची जीवितहानी होऊ शकते. तेव्हा प्रशासन या ठिकाणी लक्ष देणार का? ज्या वेळेस रस्ते होतात रस्त्याच्या दुतर्फा नाले काढले पाहिजे. पाण्याचा विसर्ग झाला पाहिजे. मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. या पावसाची तरी दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने दुतर्फा नाले काढणं. आता या ठिकाणी ओढाच बुजवलेला आहे. आता ह्या धनिकांवर कोणाचा हात आहे हेच कळत नाही. जागा घेऊन ओढे नाले बुजवून मानवी आपत्ती निर्माण केली जाते आणि यामुळं अनेकांचे बळीही जात आहेत. मोठी वाहनं या ठिकाणी आली तर बारक्या वाहनाला रस्ताही भेटत नाही अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आता या ओढ्याचं पाणी जे आहे वाढतच आहे त्यामुळं दुचाकी सरांच्या दुचाकी बंद पडत आहेत. त्यातच जे काही वाहन चालक आहेत आता इथं जो पूल होता पुलाच्या बाजूला दगडं लावलेली आहेत ते पण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इकडे पाठ फिरवलेली आहे त्यामुळं नागरिकांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परवा दिवशी या ठिकाणी बुधवारी सोमाटणे फाटा येथे रस्ता रोको करणार असल्याचं आव्हान केलेलं आहे. जर प्रशासनाला जागच येत नसेल ओढ्याचा भाग जर पाहिला पूर्वी ओढे 25 ते 30 फुटाचे ओढे असायचे ते आता
5 फुटाचे ते 6 फुटावर आणलेले आहेत. जेव्हा अतिवृष्टी होती तेव्हा आपल्याला कळतं की ओढा किती मोठा होता. या मानवाच्या चुकीमुळे आणि प्रशासनाच्या चुकीमुळे या ठिकाणची ही परिस्थिती भयानक झालेली आहे. टू व्हीलर वाल्यांना मोठी सर्कस करावी लागत आहे. विद्यार्थी आहेत, त्या धोक्यात घालून जीव धोक्यात घालून चालवत आहेत. पाण्याचा प्रवाह आहे, पाण्याच्या प्रवाहामधनं दुचाकी मागेही जात नाही आणि पुढेही जात नाही. त्यामुळं तोल जाऊन या ठिकाणी गाड्या आहेत त्या स्लिप होत आहेत, नागरिकांना जखमा होत आहेत. शिरगाव परंतोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील साहेब यांनी पोलीस स्टाफ उपस्थित केला पाहिजे. आता हा विद्यार्थी गाडी चालवतोय पण इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळं ती गाडी चालली जात नाही. तर नागरिकांना या ठिकाणी फार मोठा त्रास होतोय. मावळात संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे. ओढे नाले तुडुंब भरत आहेत. मावळामध्ये पवना नदी आणि इंद्रायणी नदी दुसरी वाहत आहे. पवना धरण हे 100% भरलेलं आहे. पण नागरिकांना हा रस्ता की ओढा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर लवकरात लवकर इथली जी समस्या आहे ही प्रशासनाने सोडवावी का नागरिकांचा बळी जाण्याची प्रतीक्षा केली जाते. अन्यथा बुधवारी परवा दिवशी या ठिकाणी जे आहे 29 तारखेला सोमाटणे फाटा येथे रस्ता रोको करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणचा रस्ता हा वाहतुकीसाठी सुरळीत करावा. त्यातच सोमाटणे परंदोडी रस्त्यावर ओढा वाहत आहे, त्यामुळे रस्ता वाहून गेलेला आहे. तर बघूयात प्रशासनाच्या वतीनं काय उपाययोजना केली जाते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.